जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये मी रोहन सोनवणे आपलं स्वागत करतो. आपण घेत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा. नाशिक आणि मुंबई महामार्गाची तर 25 दिवसांपूर्वीच दुरुस्ती करूनही दुरावस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असाच प्रश्न इथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला पडतोय. पाऊस आणि खड्डे हे समीकरण जणू दरवर्षी ठरलेलंच असतं. पावसाला सुरुवात झाली की अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली बघायला मिळते. नाशिक मुंबई महामार्गाची तर 25 दिवसांपूर्वी दुरुस्ती करूनही दुरावस्था झालेली असून प्रत्येक किलोमीटर अंतरावर छोटे मोठे अर्धा ते 1 फुटाचे खड्डे नजरेस पडतायत. खास करून शिवनेरी ढाबा, घाटनदेवी मंदिर, पिंपरी फाटा, बोर टेंबे, टाके घोटी या ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न इथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात येतोय. पावसामुळे रस्ते चिखलमय झाले, यासोबतच खड्ड्यात पाणीही साचल्यानं या रस्त्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्यानं वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याशिवाय दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचे रोज छोटे मोठे अपघातही या खड्ड्यांमुळे होत आहेत. रात्रीच्या वेळी तर या खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरचीच कसरत करावी लागते. आज इगतपुरी तालुका जर बघितला गेला तर पावसाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि ह्या माहेरघरमध्ये अजून पाहिजे तसा पाऊस सुरुवात पण नाही झाली. त्याच्या आधीच या मुंबई महामार्ग असेल, सिन्नर शिर्डी हायवे असेल, या रस्त्यांना 1-1, 1.5 फुटाचे खड्डे पडलेले आहेत. आता गेल्या 2 दिवसापूर्वी या मुंबई नाशिक महामार्ग हायवेवरती पिंपरी फाट्यावरती खड्डे चुकवत असताना एका ट्रकवाल्याने गेल्या 4 ते 5 गायींना या ठिकाणी उडवल्यामुळं त्या गायी मृत्युमुखी पडल्या, काही गायी जखमी झाल्या. हीच घटना दुर्दैवी जर माणसाच्या संदर्भात जर घडली असती तर खूप मोठी या ठिकाणी नुकसान झाले असती. तर मी शासनाला एकच विनंती करतो की शासनाने या ठिकाणी तालुक्यातील या मुंबई महामार्ग असेल, सिन्नर शिर्डी असेल, या रस्त्यांचे खड्डे त्वरित बुजवावे, नाहीतर तालुक्यातून जन आक्रोश आंदोलन उभं राहील. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. नाशिकमध्ये कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये बंद ठेवण्यात आलेले मॉल आता दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय. नाशिकचा पॉझिटिव्हिटी रेट 5% आत आलाय. ज्या मृतदर वाढीची चिंता नाशिकला सतावत होती ती देखील कमी झाली आहे. त्यामुळे आता बंद असलेले मॉल सोमवारपासून दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. मात्र मॉलमधील काम करणाऱ्यांची कोविड टेस्ट करणं तसंच कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. प्रत्येक ग्राहकाचं तापमान, ऑक्सिजन मोजणं देखील अनिवार्य करण्यात आलंय. मॉलमध्ये 50%पेक्षा जास्त गर्दी असता कामा नये. प्रत्येक स्टॉलवर गरजेपेक्षा अधिक लोक असता कामा नये. आतमध्ये गर्दी व्हायला लागली त्यांना बाकीच्यांना बाहेर उभं ठेवा स्टॉलच्या तुमच्या, आणि मोजकी माणसं आतमध्ये घ्या. म्हणजे 50% असतील आणि त्याच्यातले 50-100 माणसं एका स्टॉलमध्ये घुसा आणि परत गर्दी करा असं नाही. 49% असावं. परंतु त्यापेक्षा महत्त्वाचं आहे की प्रत्येक यातली स्टॉल दुकानं आहेत त्या दुकानामध्ये गर्दी होता कामा नये आणि आलेलं प्रत्येक गिराईक हे मास्क शिवाय असता कामा नये. जागर जनस्थानसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक. स्वच्छ व सुंदर शहर अशी ओळख असलेल्या नाशिक शहरात पावसाळापूर्व महापालिकेच्या वतीनं स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. नाशिक शहरातल्या सिडको परिसरात असलेल्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये आज नाशिक महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या वतीनं नागरिकांना आवाहन करून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याचं कामही महापालिकेनं हाती घेतलंय. पावसाळा सुरू झाला की अनेक साथीचे रोग पसरू लागतात.
त्यामुळेच नाशिक महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 27 मध्ये नगरसेवक राकेश दोंदे, आरोग्य विभागाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी लोकांमध्ये जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आता आज जो आपण आजचा दिवस जो निवडला प्रभाग क्रमांक 27 मध्ये, ही कामगारांची वस्ती आहे. मी नेहमी सांगत असतो माझ्या ज्या बोलण्यात किंवा ज्या आवाहन करण्यात, ही कामगारांच्या वस्तीमध्ये शनिवारचा दिवसच त्यांना एक सुट्टीचा मिळतो. आणि या दिवशी मी माझ्या सर्व अधिकाऱ्यांना, सर्व कर्मचाऱ्यांना एक चर्चा केली. एक 8 दिवसापूर्वीची चर्चा आहे. गेल्या 8-15 दिवसापासून, महिन्यापासून मी बघतोय का चिकनगुन्ह्याची साथ इथे बऱ्या प्रमाणात वाढली आहे. तर याच्यासाठी साथीचा जो आजार होतोय तर जनतेला आम्हाला आव्हान करायचं आहे, नागरिकांना आव्हान करून का त्यांना माहिती द्यायची या आजाराची. आज त्या माहितीसाठी आपल्याकडं डॉक्टर त्र्यंबके आले होते, कुटे मॅडम आले होते, आपल्या डॉक्टर कुटे मॅडम आणि गांगुडे साहेब आणि बाकी सर्व कर्मचारी मला मदत करत आहे. आज मॅडमच्या मार्गदर्शनाखाली, गांगुडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रभागात आव्हान केलं आहे. आणि माईकद्वारे म्हणा, बॅनर पोस्टर लावून सर्व जनतेला आव्हान करतो का आपली स्वच्छता करा, येणाऱ्या पावसाळ्याच्या ह्याच्यात आपली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. यासाठी आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरून आणि सगळ्या जनतेची माहिती दिली आहे. हे तुम्ही बघितलंच आहे. नाशिक शहरातील अंबड परिसर हा औद्योगिक परिसर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार वस्ती आहे. कारखान्यातील पाणी हे थेट नाल्यांमध्ये सोडलं जातं, त्यामुळे नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचून नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे. अस्वच्छता हे सगळ्या आजारांची मूळ जननी आहे, हे आपल्याला माहितीच आहे. आणि आम्ही ह्या परिसराकडे ऑलरेडी बराच प्रयत्न करत आहोत. आणि आता चिकनगुनिया आणि डेंग्यूचा उद्रेक सर्वात जास्त ह्या एरियात झाला आहे. तर असे आम्ही पावसाळी कामं सुरुवात करत होतो. तर आता एकत्रित मोहीम मलेरिया डिपार्टमेंट आणि आमच्या विभागाची घेण्यात येत आहे. आणि आजाराचा उद्रेक झाल्यावर मूळ कारणही आम्ही बघितलं की पाणी साठवणं वगैरे, जे बेसिक गोष्टींचं तिथे थोडंसं त्यांना माहिती नव्हती की त्याच्यात अळ्या झाल्या म्हणजे त्या डेंग्यूच्या असतात, दिवसात चावणाऱ्या डासाच्या असतात आणि तो घातक आहे, जीवघेणा आहे. जेव्हा त्यांच्या निदर्शनास आणून दिलं किंवा गच्चीवर पाणी साचलेलं आहे ना, आपण त्याला वाट करून देत नाही आहोत आणि अळ्या होत आहेत, याच्यात सर्वांचा जीव धोक्यात आहे, हे जेव्हा लक्षात आणून दिलं आहे तेव्हा आता सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवलेला आहे. आणि हो, या आजारातनं आणि अस्वच्छतेमधनंही सगळेजण बाहेर येऊ असं बघूया. हॅलो, नाशिक महानगरपालिकेची आरोग्य विभागाची मोहीम नाशिक शहरामध्ये सर्वच प्रभागांमध्ये राबवली जात असल्यानं नागरिकांनी या मोहिमेचं स्वागत केलंय. मात्र पावसाळ्यापूर्वी या कामांना सुरुवात केली जाते. नाशिक महापालिकेला उशिरा का होईना जाग आली आणि नागरिकांचं आरोग्य डोळ्यासमोर ठेवून या मोहिमेला आता सुरुवात करण्यात आली आहे. जागर जनस्थानसाठी खुशाल पाटील, नाशिक. अंधारलेल्या आयुष्यात जिद्द आणि संघर्षातून सम्राज्ञीनं पुन्हा प्रकाश पेरलाय. दृष्ट गेल्यानंतर सुद्धा जिद्दीने BA, MA आणि नेट सेट उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाली. मात्र अजूनही नोकरीची प्रतीक्षा कायम आहे. बघूया पिंपळगाव बसवंत येथील जिद्द आणि संघर्षमय दृष्टीहीन सम्राज्ञीचा प्रवास. सम्राज्ञी ही पिंपळगाव बसवंत येथील प्रसिद्ध विधिज्ञ कृष्णराव रहाणे यांची नात, तर डॉक्टर सुनील रहाणे यांची कन्या. बालपणापासून अभ्यासात अत्यंत हुशार, मात्र पिंपळगाव बसवंत येथील कन्या विद्यालयात 9वी इयत्तेत शिकत असताना अचानक तिची दृष्टी गेली. वडील डॉक्टर असल्यामुळे त्यांनी संपूर्ण भारतात फिरून तिची दृष्टी परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र यश आलं नाही. यातून रहाणे परिवार निराश आणि हतबल झाला. मात्र या कठीण प्रसंगात सम्राज्ञीनं आम्हाला धीर दिल्याचं वडील सुनील रहाणे म्हणतात. डॉक्टर सुनील कृष्णराव रहाणे, राहणार पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. माझी मुलगी सम्राज्ञी सुनील रहाणे ही लहानपणापासूनच अतिशय चुणूकदार व हुशार होती. तिच्या अभ्यासाची चुणूक म्हणजे ती हातावर गणितं सोडवत होती. हाताच्या बोटांवर ती गणितं सोडवायची, इतकी बुद्धीने कुशाग्र बुद्धीची होती. पण 9वीत गेल्यानंतर तिचे अचानक तिला अंधत्व आलं. अंधत्व आल्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि आम्ही सगळे हतबल झालो आणि आमच्या घरामध्ये सगळीकडे नैराश्य पसरलं. परंतु त्यातूनही तिने आम्हाला सांगितलं की तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, मी तुमचं नाव रोशन करून देईन. आणि आम्ही सर्वांनी, मी माझं चालू असलेली प्रॅक्टिस बंद केली
दवाखाना बंद केला आणि मुलीचं भवितव्य घडवण्यासाठी खंबीरपणे उभा राहिलो. नंतर ती 10वी झाली. 10वीनंतर 11वी 12वी झाली, BA झाली, MA झाली आणि तिची अशी यशाची कमान दिवसेंदिवस वाढत गेली. नंतर सेट एक्झाम उत्तीर्ण झाली. त्यानंतर नेट एक्झाम क्वालिफाय झाली आणि तिने अशी यशाची शिखरं गाठत गेली. या सर्व संघर्षामध्ये सर्वांनी आम्हाला मदत केली. तिच्या मैत्रिणी आणि कॉलेजचे प्राध्यापक वर्ग, तिच्या हायस्कूलमधल्या कन्या विद्यालयामधल्या सर्व शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापिका या सर्वांनी आम्हाला फार मोठं सहकार्य केलं. सम्राज्ञीला जन्मतः अंधत्व नसल्यामुळे अंधशाळेत प्रवेश मिळाला नाही. या प्रसंगातही न खचता तिनं पिंपळगाव बसवंत इथे 10वी 12वी BA MA परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवत ती उत्तीर्ण झाली. विशेष म्हणजे 12वी बोर्डाच्या परीक्षेत ती अंध विद्यार्थ्यांमध्ये जिल्ह्यात पहिली, तर BA पदवी परीक्षेत राज्यात प्रथम आली आणि MA राज्यशास्त्रात ती पुणे विद्यापीठात प्रथम आली. या काळातही तिचा जीवन प्रवास कमालीचा, संघर्षमय आणि अडचणींचा होता. तिच्या शिक्षणासाठी वडिलांनी आपला दवाखाना बंद केला. संपूर्ण लक्ष सम्राज्ञीवर केंद्रित केलं. आई वडील सम्राज्ञीला पुस्तकं वाचून दाखवत आणि प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर ती रायटरच्या मदतीनं एक शिखर गाठत गेली. 2016 मध्ये तिने उत्तुंग भरारी घेऊन नेटसेट परीक्षाही उत्तीर्ण केली. 9वीत असतानाच निसर्ग, दूरदर्शन, खेळ, वाचन यापासून सम्राज्ञी दूर गेली. यांच्याबरोबरची तिची मैत्री कायमची संपली. मग तिनं गायन, तबला, हार्मोनियम यात स्वतःला गुंतवलं आणि उत्तम विशारद झाली. इतक्या खडतर प्रवासानंतर तिला नोकरी मिळेल, ती प्राध्यापक होईल, तिचं स्वप्न पूर्ण होईल असं वाटत असलं तरी तिचं स्वप्न आजही पूर्ण झालं नसल्याची सम्राज्ञीची आई अंजली रहाणे खंत व्यक्त करतात. मी सम्राज्ञी सुनील रहाणेची आई आहे आणि माझी मुलगी MA झाली, सेट नेट क्वालिफाय झाली आणि अनेक विद्यालयांमध्ये ती इंटरव्ह्यूला गेली 10-12 ठिकाणी आणि अंधांसाठी, अपंगांसाठी 4% आरक्षण असताना सुद्धा तिला एकही सर्व्हिस मिळाली नाही. तर तिच्यावर हा अन्याय व्हायला नको, सरकारने याची दखल घ्यायला हवी. रिझर्व्ह कोटा असतानाही नोकरी मिळत नाही याची दखल सरकारनं घ्यावी असं सम्राज्ञी म्हणते. मी सम्राज्ञी सुनील रहाणे. मी पिंपळगाव महाविद्यालय, पिंपळगावमध्ये MAPच्या महाविद्यालयामध्ये माझं सर्व शिक्षण झालं. 11वीपासून तर MA पर्यंतचं. मला सर्वांचं सहकार्य लाभलं. मी BA झाली, तसंच MA पण झाली आणि त्यानंतर मी नेटसेट पण क्वालिफाय झाली आणि त्यानंतर मी बऱ्याच कॉलेजेसला इंटरव्ह्यू दिले. जेवढ्या ॲडव्हर्टाईज होतील तेवढ्या सगळ्या कॉलेजेसला इंटरव्ह्यू दिले आणि रिझर्व्ह कोटा असतानासुद्धा मला म्हणजे अजून काही जॉब नाही आहे, त्याची सरकारने दखल घ्यायला हवी होती. जीवनातील अंधार आणि प्रकाश यांच्या मध्यावर चाचपडणाऱ्या सम्राज्ञीच्या आयुष्यात प्रकाश किरण येतील का आणि त्यासाठी शासन याची दखल घेईल का? तिच्या जीवनाला स्थिरता येईल का असे अनेक प्रश्न उभे आहेत. मात्र सम्राज्ञीची जिद्द, तिचे वडील डॉक्टर सुनील रहाणे आणि आई अंजली यांच्या संघर्षाला तोड नाहीये. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव बसवंत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे कर्मठ हिंदुत्ववादी असून दलित, आदिवासी, मुस्लिम विरोधी हीच त्यांची खरी ओळख असल्याचा गंभीर आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदारे यांनी केला आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदारे गेल्या काही दिवसांपासून आपल्या संघटनेचं संघटन वाढावं म्हणून संपूर्ण महाराष्ट्र दौरा करतायत. ते धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. आयोजित पत्रकार परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आंबेडकरवादी नसून ते कर्मठ हिंदुत्ववादी असल्याचा आरोप करत नरेंद्र मोदी हे दलित, आदिवासी, मुस्लिम विरोधी हीच त्यांची खरी ओळख असल्याचंही त्यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर आंबेडकरवादी असते तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असता. मात्र ते आंबेडकरवादी नाही हेच सत्य आहे. भीमा कोरेगाव दंगलीमधील मुख्य आरोपी असलेले संभाजी भिडे
आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करून त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेना करत आहे. मात्र केंद्र सरकार त्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय. आम्ही त्यांच्या विरोधात गेली 3 वर्ष आंदोलन करतो की संभाजी भिडे मिलिंद एकबोटेला अटक झाली पाहिजे, परंतु त्यांना अटक होत नाही. या प्रत्येक येणाऱ्या सरकारला आमचा प्रश्न आहे की संभाजी भिडे म्हणजे काय या सरकारचा जावई आहे का? आणि जाणीवपूर्वक UAPA हा ऍक्ट फक्त आंबेडकरवादी आणि संविधानवादी विचारवंतालाच लागतो का? जर खरंच त्यांच्या मनात आंबेडकरवादी म्हणून बाबासाहेबांप्रती प्रेम असतं तर आज पटेलांच्या जाग्यावरती संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असता. त्यांची घोषणा हर हर महादेव आहे, कधीतरी चुकून ते जय भीम म्हणले असते. आणि जर खरंच ते आंबेडकरवादी असतील तर त्यांनी असणारी नवी जी पार्लमेंट उभा राहते संसद, त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्यावं. मुळात ते आंबेडकरवादी नाहीत हेच असणारं खरं आहे. कारण रोहित यमुलाचा हत्याकांड, मनीषा वाल्मिकीचा हत्याकांड, आशिफाचा हत्याकांड आणि समग्र देशामध्ये दलित हत्याकांड झाले, याच्यावरती साधं एक ट्विट सुद्धा त्यांनी केलेलं नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून ते मानवतावादी नाहीत, म्हणून ते आंबेडकरवादी नाहीत. विमानतळ नवी मुंबईचं उभा राहतंय, त्या विमानतळाला आगरी समाज असेल, आंबेडकरी जनता असेल, नवी मुंबई उभा करणारे दिबा पाटील यांचं नाव द्यावा यासाठी जन आंदोलन उभा राहिलेलं आहे. त्या ठिकाणी हे म्हणतात की अमुक अमुक नाव द्या. या ठिकाणी सरळ सरळ माझी सत्ता आहे म्हणून मी काही करत, स्मारक उभा करेल, नावं देईल, ही वृत्ती राज्यकर्त्याची वृत्ती नाहीये, ही कुटुंबशाहीची वृत्ती आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. आशा स्वयंसेविका व आशा सुपरवायझर यांनी निफाड पंचायत समितीवर विविध मागण्यांच्या संदर्भात मोर्चा काढलाय. शासन दरबारी वेळोवेळी मागण्या मांडूनही अद्यापही त्यावर कोणताही विचार करण्यात आलेला नाहीये. तुटपुंजा मानधनावर आजपर्यंत आशा स्वयंसेविका तसंच आशा सुपरवायझर कार्यरत आहेत. त्यामुळे आशा स्वयंसेविका आणि आशा सुपरवायझर यांनी निफाड पंचायत समितीवर विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा काढलाय. 20 मे रोजी राज्यभरातील 68,000 आशा स्वयंसेविका आणि 4,000 आशा गटप्रवर्तक यांच्या प्रश्नांसंबंधी बेमुदत संपावर जाण्याची नोटीस देण्यात आली होती. या प्रसंगी गटविकास अधिकारी संदीप कराड, सभापती सुलभा पवार यांनी निवेदन स्वीकारलं असून जिल्हा संघटक विजय दराडे, तालुका अध्यक्ष रुपाली सानप, जिल्हा उपाध्यक्ष मनीषा खैरनार यांनी मोर्चाची भूमिका स्पष्ट केली आहे. मालेगाव येथे प्रचंड आशा व गटप्रवर्तकांचं आंदोलन आम्ही करू, हे आज आपल्याला या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो. सरकारने याची दखल घ्यावी ही आमची विनंती. 15 जून 2021 पासून जे आशा व आशा गटप्रवर्तक संघटना यांनी जे संप पुकारला आहे, त्याचं कारण असं की सरकारने अद्यापही आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे लक्ष दिलं नाही. कोरोना काळामध्ये जे आशा व गटप्रवर्तक यांनी आपलं जीवाचं रान करून जे काही काम केलं, परंतु शासन त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता त्यांना एखाद्या भीक दिल्यासारखं मानधन देत आहे. आणि बरेच आशा गटप्रवर्तक तसेच आशा यांचा मृत्यू देखील या कोरोना काळात झाला. जर सरकारने ह्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर यापुढील काळात सर्व आशा व आशा गटप्रवर्तक संघटना तीव्र आंदोलन छेडतील, याची दखल सरकारने घ्यावी. आमचे सर्वांच्या मागण्या आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांनी सरकारला वारंवार सांगूनही सरकारने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आशाताई आणि आशा गटप्रवर्तक यांनी 15 जून 2021 पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. शासनाने दिलेला मानधन मोबदला मिळाला नाही, तोही त्वरित मिळवण्यात यावा. सेविका व गटप्रवर्तकांच्या सरकारने मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर आशा अजूनही तीव्र आंदोलन करतील. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना
प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. C फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर C फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू.
एखादा पक्ष मोठा केव्हा होतो? जेव्हा अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे हात त्या पक्षाला लागतात. आचारसंहिता, वेळा, लाऊडस्पीकर, सभा, 10ची वेळ वगैरे असं काही नसायचं. साहित्यिकांचा राजकारणाशी संबंध येण्याचा तो कालावधी हा फार दैदिप्यमान होता. त्याग, तपस्या और बलिदान, भाजप की ये पहचान. शिवसेना आपण पुलोदमध्ये घ्यावी. शरद पवारांनी त्यावेळेला शेलक्या शब्दामध्ये शिवसेनेची निर्वचना करून शिवसेना फक्त मुंबईपुरती मर्यादित आहे, त्यांना पुलोदमध्ये घेण्याची आवश्यकता नाही. पुन्हा हे शिवसेनेचं नाटक तेव्हापासूनच येत असतं, ते काय आत्ताच असं नाहीये. म्हणजे शरद पवार विरोधी पक्षात असताना, भाजप असताना, जनता पार्टी असताना, शेकाप असताना सुद्धा शरद पवारांना महाराष्ट्राचं नेतृत्व करता यायची संधी हुकली होती. आणि शरद पवार हे सत्तेसाठीच जन्माला आले असल्यामुळे काही दिवसातच परत ते काँग्रेसमध्ये गेले. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय.
प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कारडा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कारडा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कारडा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले, संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते.
लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली, तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. जागर जनस्थानच्या बातमीची दखल. वनपाल वनरक्षक निलंबित. जागर जनस्थानने 18 तारखेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी होते, तोड होते या स्वरूपाची बातमी लावली. $479 चंदनाच्या झाडांची कत्तल जागर जनस्थानने आणली समोर. यांनी या विषयावर बातमी प्रसिद्ध केल्यानंतर स्थानिक प्रशासन खडखडून जागे झाले. माध्यमांनी सतत या बातमीचे वृत्तांकन करून वन विभागाला जाब विचारण्याचं काम केले आहे. सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई. पाहायला विसरू नका जागर जनस्थान. ब्रेक नंतर आपलं स्वागत. वर्षभरापूर्वी दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे धुळ्यातील परिचारिका संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहे. 23 जून तसंच 24 जून रोजी संपूर्ण दिवसभर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा परिचारिका संघटनेने दिलाय. गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. कोरोनाच्या संकट काळात गेल्या वर्षी देखील परिचारिका संघटनांतर्फे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. पण गेल्या वर्षी देखील राज्य शासनातर्फे परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांचा विचार करण्याचं खोटं आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर राज्य शासनानं परिचारिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर पुन्हा एकदा धुळे जिल्ह्यातील परिचारिका संघटना आक्रमक झाल्या. 21 आणि 22 जून रोजी 2 तासांसाठी कामबंद आंदोलन करत 23 जून तसंच 24 जून रोजी संपूर्ण दिवसभर कामबंद आंदोलन करण्यात येणार असून 25 जून पासून बेमुदत संप परिचारिका संघटनांतर्फे पुकारला जाणार आहे. जोपर्यंत प्रलंबित मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहणार आहे. धुळे शहरातील परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर परिचारिकांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय की आता आम्ही 21 तारखेपासून संप करणार आहोत. तर आमचं संपाची रूपरेषा अशी राहणार आहे. 21 आणि 22 तारखेला आम्ही 2 तासासाठी कामबंद आंदोलन करणार आहोत. 23, 24 2 दिवस पूर्ण वेळ कामबंद आंदोलन राहणार आहे आमचं. आणि 25 पासून बेमुदत संपावर जाण्याचं आम्ही ठरवलं आहे. त्या पिरियडमध्ये जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या
तर ठीक, पण 25 तारखेनंतर आम्ही निश्चितच बेमुदत संपावर जाणार आहोत. परिचारिकांना 7व्या वेतन आयोगाच्या फरकाचा दुसरा व तिसरा टप्पा विनाविलंब मिळावा. तसेच थकीत महागाई भत्त्याचा थकबाकीची रक्कम व केंद्र शासनाप्रमाणे महागाई भत्ते ही मंजूर करून विनाविलंब देण्यात यावे. त्याचबरोबर परिचारिकांच्या वेतनात कसलाही कपात करू नये. या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही संप करणार आहोत. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. राहुल गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त संकल्प दिन साजरा करून काँग्रेसच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केलंय. काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तसंच खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा न करता काँग्रेस पक्षातर्फे संपूर्ण राज्यात संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात येतो. धुळ्यात देखील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्युमाइन क्लब इथे राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या केंद्र सरकारच्या महागाई तसंच बेरोजगारी धोरणाविरोधात आंदोलन केले. खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचं केंद्र सरकार जोपर्यंत जमिनीवर आणत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांचा वाढदिवस आनंदात साजरा करणार नाही असा संकल्प यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य करत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप जातीपातीचं राजकारण करत असल्याचा देखील आरोप केला आहे. नाना पटोले साहेब, आपले कार्याध्यक्ष आमदार कुणाल बाबा, कार्याध्यक्ष आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या आदेशाने राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्ताने आज आनंद साजरा न करता संकल्प दिवस साजरा करण्यात येतोय. या संकल्प दिवशी या मोदी सरकारने जी बेरोजगारी वाढवली, ज्या आपल्या आया बहिणींच्या स्वयंपाकासाठी जो गॅस लागतो, गॅसचे दर गगनाला भिडलेले आहेत, पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडलेले, शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात चेष्टा चालू आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाही. म्हणून आज संकल्प केलेला आहे की या मोदी सरकारला उतरवल्याशिवाय शांत बसायचं नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी संकल्प दिवस करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलो. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी थेट नरेंद्र मोदी यांच्या कटआउटलाच धुळ्यामध्ये पत्र देण्यात आलंय. याची चर्चा आता धुळे जिल्ह्यातच चांगलीच रंगतीये. मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान मोदींना राज्यातून 1 कोटी पत्र पाठवण्याचा निर्धार केला गेलाय. एक पत्र मराठा युवकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशी मोहीम संपूर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यात देखील राबवली जाते. या धुळे जिल्ह्यातून 1 लाख पत्र पाठवण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीनं केला. 2 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या मोहिमेला मराठा समाजाच्या वतीनं तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं चांगलाच प्रतिसाद मिळतोय. आज चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच कटआउटला पत्र देण्यात आलं. त्यामुळे या मोहिमेची चर्चा संपूर्ण धुळे शहरात होती. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आदरणीय प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख, कार्याध्यक्ष रविकांतजी वरपे, सूरजभाई चव्हाण यांच्या संकल्पनेतून 1 पत्र मराठा समाजाच्या भविष्यासाठी या संकल्पनेतून महाराष्ट्रभरातून 1 कोटी पत्र हे माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवायची संकल्पना निर्धार आम्ही केला आहे. त्याच माध्यमातून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष वाल्मिक मराठे यांच्या आयोजनातून व धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीतून आज 1 लाख पत्राचा निर्धार डोळ्यासमोर ठेवून धुळे शहरातून आम्ही टप्प्याटप्प्यात आझादनगर विभागातर्फे आज हा कार्यक्रम वाल्मिक मराठेंच्या आयोजनातून तसेच राष्ट्रवादी व काँग्रेस धुळे शहरचे समस्त पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज आम्ही ही संकल्पना राबवत आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. शिरपूर तालुक्यातील वाडी या गावात 2 कुटुंबियांमध्ये जमिनीच्या वादावरून सिनेस्टाईल हाणामारी झाल्याचं बघायला मिळत आहे. या संदर्भात शिरपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शिरपूर तालुक्यातील वाडी या गावातील 2 कुटुंबियांमध्ये जमिनीच्या वादावरून सिनेस्टाईल हाणामारी झाल्याचं बघायला मिळालंय.
गेल्या 17 वर्षांपासून जमीन खरेदीवरून हा वाद सुरू असल्याची माहिती समोर आली असून या दोन कुटुंबियांमध्ये हा वाद टोकाला जात अखेर या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. या हाणामारीमध्ये 2 जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना धुळे शासकीय जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिरपूर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. परंतु या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे शिरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. जागर जनस्थानसाठी नागेंद्र मोरे, धुळे. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मराठी ॲप येईपर्यंत इंग्रजी पोषण ट्रॅकर ॲपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. अशा आशयाचं निवेदन एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी यांना निफाड तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं देण्यात आलंय. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये सुमारे 4000 अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी केंद्रातील दैनंदिन कामाकरिता अंगणवाडी सेविकांना प्रशासनाकडून मोबाईल देण्यात आले. शासनानं दिलेल्या काही मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर ॲप डाउनलोड होत नाहीये. त्यामुळे जिल्हा आणि प्रकल्प कार्यालयाकडून अंगणवाडी सेविकांना व्यक्तिगत मोबाईलवर पोषण ट्रॅक ॲप डाउनलोड करण्याची सक्ती केली जाते. तसंच काही वयस्कर अंगणवाडी सेविका अल्पशिक्षित असल्यानं त्यांना इंग्रजी भाषेचं पुरेसं ज्ञान नाहीये. सध्या पोषण ट्रॅक ॲपवर मुलांचे महिलांचं नाव इंग्रजी भाषेत असल्याकारणानं इंग्रजी भाषेत भरण्यास अडचण तयार होतीये. बहुतेक अंगणवाडी सेविका या मराठी भाषेतून शिक्षण घेतलेल्या असल्यानं या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पोषण ट्रॅक ॲप मराठीतून उपलब्ध केलं जावं अशा मागणीचं निवेदन अंगणवाडी सेविकांनी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी यांना दिलं. अंगणवाडी शासनाने दिलेले अंगणवाड्यांना मोबाईल, त्याच्यामध्ये पोषण ट्रॅक हे ॲप इन्स्टॉल केलेले आहे. ते इंग्रजीमध्ये भरायचे आहे. 90 साली लागलेल्या ज्या महिला आहेत ह्या ॲपमध्ये काम करू शकत नाही, कारण की ॲपची भाषा इंग्रजी आहे. त्या साली इंग्रजीचा वापर कोणी एवढं करत नव्हतं. आत्ता हा इंग्रजी विषय आलेला आहे. का हा ॲप इन्स्टॉल झाला, का आम्हाला इंग्रजीची एवढी सक्ती केली जाते? आमच्या एवढ्याशा मानधनावर आम्हाला खूप काही कामं करण्यात आलेले आहे, दिलेले आहे. तरी माझी शासनाला विनंती आहे की आम्ही हा ॲप भरू शकत नाही. लवकरात लवकर हा मराठीत होणं गरजेचं आहे. सगळ्यांचा फायदा होईल आणि जुन्या कार्यकर्त्या ज्या आहे त्यांना पण सोयीस्कर होईल भरायला. नगर येथे मी 92 सालापासून लागलेली आहे. आज माझं वय 63 चालू आहे. मला हे काय पोषण ट्रॅकर ॲप हे मराठीमधून येतं, पण आता इंग्लिशमधून करायचं आहे. त्यामुळे आम्हाला काही जमणार नाही, कारण वयानुसार स्मरणशक्ती कमी होत जाते. त्यामुळे आम्हाला इंग्लिश भाषेमध्ये काही जमणार नाही व दुसऱ्याकडून केलं तर ते आम्हाला पुढे समजणार नाही. तरी हे शासनाने मराठीमधून ॲप करून द्यावे, ते आम्ही 100% करायला तयार आहे. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका वर्षाचा नर बिबट्याचा जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथे लोणी सोनगाव रस्त्यावर ब्राह्मणे बनसोडी वस्तीजवळ शनिवार दिनांक 19/6/2021 रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक वर्षाचा नर बिबट्या जागीच ठार झालाय. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव प्राणीमित्र विकास मस्के घटनास्थळी पोहोचले व घटनेची माहिती नगरचे उपवनसंरक्षक अधिकारी सौ माने, सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी रमेश देवखुळे, कोपरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा पाटील, वनपाल BS गाडे यांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक GB सुरासे यांनी घटनास्थळी येऊन मृत बिबट्याचा पंचनामा केलाय. जागर जनस्थानसाठी लखन गवाने, राहाता. नाशिक आणि मुंबई महामार्गाची तर 25 दिवसांपूर्वीच दुरुस्ती करूनही दुरावस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असाच प्रश्न इथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला पडतोय. पाऊस आणि खड्डे हे समीकरण जणू दरवर्षी ठरलेलंच असतं. पावसाला सुरुवात झाली की अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली बघायला मिळते. नाशिक मुंबई महामार्गाची तर 25 दिवसांपूर्वी दुरुस्ती करूनही
दुरावस्था झालेली असून प्रत्येक किलोमीटर अंतरावर छोटे मोठे अर्धा ते 1 फुटाचे खड्डे नजरेस पडतायत. खास करून शिवनेरी ढाबा, घाटनदेवी मंदिर, पिंपरी फाटा, बोर टेंबे, टाके घोटी या ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न इथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात येतोय. पावसामुळे रस्ते चिखलमय झाले, यासोबतच खड्ड्यात पाणीही साचल्यानं या रस्त्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्यानं वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याशिवाय दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचे रोज छोटे मोठे अपघातही या खड्ड्यांमुळे होत आहेत. रात्रीच्या वेळी तर या खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरचीच कसरत करावी लागते. आज इगतपुरी तालुका जर बघितला गेला तर पावसाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि ह्या माहेरघरमध्ये अजून पाहिजे तसा पाऊस सुरुवात पण नाही झाली. त्याच्या आधीच या मुंबई महामार्ग असेल, सिन्नर शिर्डी हायवे असेल, या रस्त्याला 1-1, 1.5 फुटाचे खड्डे पडलेले आहेत. आता गेल्या 2 दिवसापूर्वी या मुंबई नाशिक महामार्ग हायवेवरती पिंपरी फाट्यावरती खड्डे चुकवत असताना एका ट्रकवाल्याने गेल्या 4 ते 5 गायींना या ठिकाणी उडवल्यामुळं त्या गायी मृत्युमुखी पडल्या, काही गायी जखमी झाल्या. हीच घटना दुर्दैवी जर माणसाच्या संदर्भात जर घडली असती तर खूप मोठी या ठिकाणी नुकसान झाले असती. तर मी शासनाला एकच विनंती करतो की शासनाने या ठिकाणी तालुक्यातील या मुंबई महामार्ग असेल, सिन्नर शिर्डी असेल, या रस्त्यांचे खड्डे त्वरित बुजवावे, नाहीतर तालुक्यातून जन आक्रोश आंदोलन उभं राहील. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. नाशिकमध्ये कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये बंद ठेवण्यात आलेले मॉल आता दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय. नाशिकचा पॉझिटिव्हिटी रेट 5% आत आलाय. ज्या मृतदर वाढीची चिंता नाशिकला सतावत होती ती देखील कमी झाली आहे. त्यामुळे आता बंद असलेले मॉल सोमवारपासून दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. मात्र मॉलमधील काम करणाऱ्यांची कोविड टेस्ट करणं तसंच कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. प्रत्येक ग्राहकाचं तापमान, ऑक्सिजन मोजणं देखील अनिवार्य करण्यात आलंय. मॉलमध्ये 50%पेक्षा जास्त गर्दी असता कामा नये. प्रत्येक स्टॉलवर गरजेपेक्षा अधिक लोक असता कामा नये. आतमध्ये गर्दी व्हायला लागली त्यांना बाकीच्यांना बाहेर उभं ठेवा स्टॉलच्या तुमच्या आणि मोजकी माणसं आतमध्ये घ्या. म्हणजे 50% असतील आणि त्याच्यामध्ये 50-100 माणसं एका स्टॉलमध्ये घुसा आणि परत गर्दी करा असं नाही. 49% असावं. परंतु त्यापेक्षा महत्त्वाचं आहे की प्रत्येक त्यातली स्टॉल दुकानं आहेत त्या दुकानामध्ये गर्दी होता कामा नये आणि आलेलं प्रत्येक गिराईक हे मास्क शिवाय असता कामा नये. जागर जनस्थानसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक. स्वच्छ व सुंदर शहर अशी ओळख असलेल्या नाशिक शहरात पावसाळापूर्व महापालिकेच्या वतीनं स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. नाशिक शहरातल्या सिडको परिसरात असलेल्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये आज नाशिक महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या वतीनं नागरिकांना आवाहन करून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याचं कामही महापालिकेनं हाती घेतलंय. पावसाळा सुरू झाला की अनेक साथीचे रोग पसरू लागतात. त्यामुळेच नाशिक महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 27 मध्ये नगरसेवक राकेश दोंदे, आरोग्य विभागाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी लोकांमध्ये जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आता आज जो आपण आजचा दिवस जो निवडला प्रभाग क्रमांक 27 मध्ये, ही कामगारांची वस्ती आहे. मी नेहमी सांगत असतो माझ्या ज्या बोलण्यात किंवा ज्या आवाहन करण्यात, ही कामगारांच्या वस्तीमध्ये शनिवारचा दिवसच त्यांना एक सुट्टीचा मिळतो आणि या दिवशी मी माझ्या सर्व अधिकाऱ्यांना, सर्व कर्मचाऱ्यांना एक चर्चा केली. एक 8 दिवसापूर्वीची चर्चा आहे. गेल्या 8-15 दिवसापासून, महिन्यापासून मी बघतोय का चिकनगुन्ह्याची साथ इथे बऱ्या प्रमाणात वाढली आहे. तर याच्यासाठी साथीचा जो आजार होतोय तर जनतेला आम्हाला आव्हान करायचं आहे, नागरिकांना आव्हान करून का त्यांना माहिती द्यायची या आजाराची. आज त्या माहितीसाठी आपल्याकडं डॉक्टर त्र्यंबके आले होते, कुटे मॅडम आले होते, आपल्या डॉक्टर कुटे मॅडम आणि गांगुडे साहेब आणि बाकी सर्व कर्मचारी मला मदत करत आहे. आज मॅडमच्या मार्गदर्शनाखाली, गांगुडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रभागात आव्हान केलं आहे आणि माईकद्वारे म्हणा, बॅनर पोस्टर लावून सर्व जनतेला आव्हान करतो का आपली स्वच्छता करा. येणाऱ्या पावसाळ्याच्या ह्याच्यात आपली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. यासाठी आम्ही बऱ्याच ठिकाणी
फिरून आणि सगळ्या जनतेला याची माहिती दिली आहे हे तुम्ही बघितलंच आहे. नाशिक शहरातील अंबड परिसर हा औद्योगिक परिसर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार वस्ती आहे. कारखान्यातील पाणी हे थेट नाल्यांमध्ये सोडलं जातं, त्यामुळे नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचून नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे. अस्वच्छता हे सगळ्या आजारांची मूळ जननी आहे हे आपल्याला माहितीच आहे आणि आम्ही ह्या परिसराकडे ऑलरेडी बराच प्रयत्न करत आहोत आणि आता चिकनगुनिया आणि डेंग्यूचा उद्रेक सर्वात जास्त ह्या एरियात झाला आहे. तर असे आम्ही पावसाळी कामं सुरुवात करत होतो, तर आता एकत्रित मोहीम मलेरिया डिपार्टमेंट आणि आमच्या विभागाची घेण्यात येत आहे आणि आजाराचा उद्रेक झाल्यावर मूळ कारणही आम्ही बघितलं की पाणी साठवणं वगैरे जे बेसिक गोष्टींचं तिथे थोडंसं त्यांना माहिती नव्हती की त्याच्यात अळ्या झाल्या म्हणजे त्या डेंग्यूच्या असतात, दिवसात चावणाऱ्या डासाच्या असतात आणि तो घातक आहे, जीवघेणा आहे. जेव्हा त्यांच्या निदर्शनास आणून दिलं किंवा गच्चीवर पाणी साचलेलं आहे ना आपण त्याला वाट करून देत नाही आहोत आणि अळ्या होत आहेत, याच्यात सर्वांचा जीव धोक्यात आहे हे जेव्हा लक्षात आणून दिलं आहे तेव्हा आता सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवलेला आहे आणि हो या आजारातनं आणि अस्वच्छतेमधनंही सगळेजण बाहेर येऊ असं बघूया. हॅलो नाशिक महानगरपालिकेची आरोग्य विभागाची मोहीम नाशिक शहरामध्ये सर्वच प्रभागांमध्ये राबवली जात असल्यानं नागरिकांनी या मोहिमेचं स्वागत केलंय. मात्र पावसाळ्यापूर्वी या कामांना सुरुवात केली जाते. नाशिक महापालिकेला उशिरा का होईना जाग आली आणि नागरिकांचं आरोग्य डोळ्यासमोर ठेवून या मोहिमेला आता सुरुवात करण्यात आली आहे. जागर जनस्थानसाठी खुशाल पाटील, नाशिक. अंधारलेल्या आयुष्यात जिद्द आणि संघर्षातून सम्राज्ञीनं पुन्हा प्रकाश पेरलाय. दृष्ट गेल्यानंतर सुद्धा जिद्दीने BA, MA आणि नेट सेट उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाली. मात्र अजूनही नोकरीची प्रतीक्षा कायम आहे. बघूया पिंपळगाव बसवंत येथील जिद्द आणि संघर्षमय दृष्टीहीन सम्राज्ञीचा प्रवास. सम्राज्ञी ही पिंपळगाव बसवंत येथील प्रसिद्ध विधिज्ञ कृष्णराव रहाणे यांची नात, तर डॉक्टर सुनील रहाणे यांची कन्या. बालपणापासून अभ्यासात अत्यंत हुशार, मात्र पिंपळगाव बसवंत येथील कन्या विद्यालयात 9वी इयत्तेत शिकत असताना अचानक तिची दृष्टी गेली. वडील डॉक्टर असल्यामुळे त्यांनी संपूर्ण भारतात फिरून तिची दृष्टी परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र यश आलं नाही. यातून रहाणे परिवार निराश आणि हतबल झाला. मात्र या कठीण प्रसंगात सम्राज्ञीनं आम्हाला धीर दिल्याचं वडील सुनील रहाणे म्हणतात. डॉक्टर सुनील कृष्णराव रहाणे, राहणार पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. माझी मुलगी सम्राज्ञी सुनील रहाणे ही लहानपणापासूनच अतिशय चुणूकदार व हुशार होती. तिच्या अभ्यासाची चुणूक म्हणजे ती हातावर गणितं सोडवत होती. हाताच्या बोटांवर ती गणितं सोडवायची इतकी बुद्धीने कुशाग्र बुद्धीची होती. पण 9वीत गेल्यानंतर तिचे अचानक तिला अंधत्व आलं. अंधत्व आल्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि आम्ही सगळे हतबल झालो आणि आमच्या घरामध्ये सगळीकडे नैराश्य पसरलं. परंतु त्यातूनही तिने आम्हाला सांगितलं की तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, मी तुमचं नाव रोशन करून देईन. आणि आम्ही सर्वांनी माझं चालू असलेली प्रॅक्टिस बंद केली, दवाखाना बंद केला आणि मुलीचं भवितव्य घडवण्यासाठी खंबीरपणे उभा राहिलो. नंतर ती 10वी झाली. 10वीनंतर 11वी 12वी झाली, BA झाली, MA झाली आणि तिची अशी यशाची कमान दिवसेंदिवस वाढत गेली. नंतर सेट एक्झाम उत्तीर्ण झाली, त्यानंतर नेट एक्झाम क्वालिफाय झाली आणि तिने अशी यशाची शिखरं गाठत गेली. या सर्व संघर्षामध्ये सर्वांनी आम्हाला मदत केली. तिच्या मैत्रिणी आणि कॉलेजचे प्राध्यापक वर्ग, तिच्या हायस्कूलमधल्या, कन्या विद्यालयामधल्या सर्व शिक्षक शिक्षिका, मुख्याध्यापिका या सर्वांनी आम्हाला फार मोठं सहकार्य केलं. सम्राज्ञीला जन्मतः अंधत्व नसल्यामुळे अंधशाळेत प्रवेश मिळाला नाही. या प्रसंगातही न खचता तिनं पिंपळगाव बसवंत इथे 10वी 12वी BA MA परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवत ती उत्तीर्ण झाली. विशेष म्हणजे 12वी बोर्डाच्या परीक्षेत ती अंध विद्यार्थ्यांमध्ये जिल्ह्यात पहिली, तर BA पदवी परीक्षेत राज्यात प्रथम आली आणि MA राज्यशास्त्रात ती पुणे विद्यापीठात प्रथम आली.
या काळातही तिचा जीवन प्रवास कमालीचा, संघर्षमय आणि अडचणींचा होता. तिच्या शिक्षणासाठी वडिलांनी आपला दवाखाना बंद केला. संपूर्ण लक्ष सम्राज्ञीवर केंद्रित केलं. आई वडील सम्राज्ञीला पुस्तकं वाचून दाखवत आणि प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर ती रायटरच्या मदतीनं एक एक शिखर गाठत गेली. 2016 मध्ये तिने उत्तुंग भरारी घेऊन नेटसेट परीक्षाही उत्तीर्ण केली. 9वीत असतानाच निसर्ग, दूरदर्शन, खेळ, वाचन यापासून सम्राज्ञी दूर गेली. यांच्याबरोबरची तिची मैत्री कायमची संपली. मग तिनं गायन, तबला, हार्मोनियम यात स्वतःला गुंतवलं आणि उत्तम विशारद झाली. इतक्या खडतर प्रवासानंतर तिला नोकरी मिळेल, ती प्राध्यापक होईल, तिचं स्वप्न पूर्ण होईल असं वाटत असलं तरी तिचं स्वप्न आजही पूर्ण झालं नसल्याची सम्राज्ञीची आई अंजली रहाणे खंत व्यक्त करतात. मी सम्राज्ञी सुनील रहाणेची आई आहे आणि माझी मुलगी MA झाली, सेट नेट क्वालिफाय झाली आणि अनेक विद्यालयांमध्ये ती इंटरव्ह्यूला गेली 10-12 ठिकाणी. आणि अंधांसाठी, अपंगांसाठी 4% आरक्षण असताना सुद्धा तिला एकही सर्व्हिस मिळाली नाही. तर तिच्यावर हा अन्याय व्हायला नको, सरकारने याची दखल घ्यायला हवी. रिझर्व्ह कोटा असतानाही नोकरी मिळत नाही याची दखल सरकारनं घ्यावी असं सम्राज्ञी म्हणते. मी सम्राज्ञी सुनील रहाणे. मी पिंपळगाव महाविद्यालय, पिंपळगावमध्ये MAPच्या महाविद्यालयामध्ये माझं सगळं शिक्षण झालं. 11वीपासून तर MA पर्यंतचं. मला सर्वांचं सहकार्य लाभलं. मी BA झाली, तसंच MA पण झाली आणि त्यानंतर मी नेटसेट पण क्वालिफाय झाली. आणि त्यानंतर मी बऱ्याच कॉलेजेसला इंटरव्ह्यू दिले. जेवढ्या ॲडव्हर्टाईज होतील तेवढ्या सगळ्या कॉलेजेसला इंटरव्ह्यू दिले. आणि रिझर्व्ह कोटा असतानासुद्धा मला म्हणजे अजून काही जॉब नाही आहे, त्याची सरकारने दखल घ्यायला हवी होती. जीवनातील अंधार आणि प्रकाश यांच्या मध्यावर चाचपडणाऱ्या सम्राज्ञीच्या आयुष्यात प्रकाश किरण येतील का आणि त्यासाठी शासन याची दखल घेईल का? तिच्या जीवनाला स्थिरता येईल का असे अनेक प्रश्न उभे आहेत. मात्र सम्राज्ञीची जिद्द, तिचे वडील डॉक्टर सुनील रहाणे आणि आई अंजली यांच्या संघर्षाला तोड नाहीये. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे कर्मठ हिंदुत्ववादी असून दलित, आदिवासी, मुस्लिम विरोधी हीच त्यांची खरी ओळख असल्याचा गंभीर आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदारे यांनी केला आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदारे गेल्या काही दिवसांपासून आपल्या संघटनेचं संघटन वाढावं म्हणून संपूर्ण महाराष्ट्र दौरा करतायत. ते धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. आयोजित पत्रकार परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आंबेडकरवादी नसून ते कर्मठ हिंदुत्ववादी असल्याचा आरोप करत नरेंद्र मोदी हे दलित, आदिवासी, मुस्लिम विरोधी हीच त्यांची खरी ओळख असल्याचंही त्यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर आंबेडकरवादी असते तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असता. मात्र ते आंबेडकरवादी नाही हेच सत्य आहे. भीमा कोरेगाव दंगलीमधील मुख्य आरोपी असलेले संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करून त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेना करत आहे. मात्र केंद्र सरकार त्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय. आम्ही त्यांच्या विरोधात गेली 3 वर्ष आंदोलन करतो की संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेला अटक झाली पाहिजे, परंतु त्यांना अटक होत नाही. या प्रत्येक येणाऱ्या सरकारला आमचा प्रश्न आहे की संभाजी भिडे म्हणजे काय या सरकारचा जावई आहे का? आणि जाणीवपूर्वक UAPA हा फक्त आंबेडकरवादी आणि संविधानवादी विचारवंतालाच लागतो का? जर खरंच त्यांच्या मनात आंबेडकरवादी म्हणून बाबासाहेबांप्रती प्रेम असतं तर आज पटेलांच्या जाग्यावरती संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असता. त्यांची घोषणा हर हर महादेव आहे, कधीतरी चुकून ते जय भीम म्हणले असते. आणि जर खरंच ते आंबेडकरवादी असतील तर त्यांनी असणारी नवी जी पार्लमेंट उभा राहते संसद, त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्यावं. मुळात ते आंबेडकरवादी नाहीत हेच असणारं खरं आहे. कारण रोहित यमुलाचा हत्याकांड, मनीषा वाल्मिकीचा हत्याकांड, आशिफाचा हत्याकांड आणि समग्र देशामध्ये दलित हत्याकांड झाले, याच्यावरती साधं एक ट्विट सुद्धा त्यांनी केलेलं नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून ते
मानवतावादी नाहीत म्हणून ते आंबेडकरवादी नाहीत. विमानतळ नवी मुंबईचं उभा राहतंय. त्या विमानतळाला आगरी समाज असेल, आंबेडकरी जनता असेल, नवी मुंबई उभा करणारे दिबा पाटील यांचं नाव द्यावा यासाठी जन आंदोलन उभा राहिलेलं आहे. त्या ठिकाणी हे म्हणतात की अमुक अमुक नाव द्या. या ठिकाणी सरळ सरळ माझी सत्ता आहे म्हणून मी काही करत स्मारक उभा करेल, नावं देईल, ही वृत्ती राज्यकर्त्याची वृत्ती नाही आहे, ही कुटुंबशाहीची वृत्ती आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. आशा स्वयंसेविका व आशा सुपरवायझर यांनी निफाड पंचायत समितीवर विविध मागण्यांच्या संदर्भात मोर्चा काढलाय. शासन दरबारी वेळोवेळी मागण्या मांडूनही अद्यापही त्यावर कोणताही विचार करण्यात आलेला नाहीये. तुटपुंजा मानधनावर आजपर्यंत आशा स्वयंसेविका तसंच आशा सुपरवायझर कार्यरत आहेत. त्यामुळे आशा स्वयंसेविका आणि आशा सुपरवायझर यांनी निफाड पंचायत समितीवर विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा काढलाय. 20 मे रोजी राज्यभरातील 68,000 आशा स्वयंसेविका आणि 4,000 आशा गटप्रवर्तक यांच्या प्रश्नांसंबंधी बेमुदत संपावर जाण्याची नोटीस देण्यात आली होती. याप्रसंगी गटविकास अधिकारी संदीप कराड, सभापती सुलभा पवार यांनी निवेदन स्वीकारलं असून जिल्हा संघटक विजय दराडे, तालुका अध्यक्ष रुपाली सानप, जिल्हा उपाध्यक्ष मनीषा खैरनार यांनी मोर्चाची भूमिका स्पष्ट केली आहे. मालेगाव येथे प्रचंड आशा व गटप्रवर्तकांचं आंदोलन आम्ही करू हे आज आपल्याला या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो. सरकारने याची दखल घ्यावी ही आमची विनंती. 15 जून 2021 पासून जे आशा व आशा गटप्रवर्तक संघटना यांनी जे संप पुकारला आहे त्याचं कारण असं की सरकारने अद्यापही आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे लक्ष दिलं नाही. कोरोना काळामध्ये जे आशा व गटप्रवर्तक यांनी आपलं जीवाचं रान करून जे काही काम केलं, परंतु शासन त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता त्यांना एखाद्या भीक दिल्यासारखं मानधन देत आहे. आणि बरेच आशा गटप्रवर्तक तसेच आशा यांचा मृत्यू देखील या कोरोना काळात झाला. जर सरकारने ह्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर यापुढील काळात सर्व आशा व आशा गटप्रवर्तक संघटना तीव्र आंदोलन छेडतील, याची दखल सरकारने घ्यावी. आमचे सर्वांच्या मागण्या आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांनी सरकारला वारंवार सांगूनही सरकारने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आशाताई आणि आशा गटप्रवर्तक यांनी 15 जून 2021 पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. शासनाने दिलेला मानधन मोबदला मिळाला नाही, तोही त्वरित मिळण्यात यावा. सेविका व गटप्रवर्तकांच्या सरकारने मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर आशा अजूनही तीव्र आंदोलन करतील. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे
तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईडला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. एखादा पक्ष मोठा केव्हा होतो, जेव्हा अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे हात त्या पक्षाला लागतात. आचारसंहिता, वेळा, लाऊडस्पीकर, सभा, 10ची वेळ वगैरे असं काय नसायचं. साहित्यिकांचा राजकारणाशी संबंध येण्याचा तो कालावधी हा फार दैदिप्यमान होता. त्याग, तपस्या और बलिदान, भाजप की ये पैसा. शिवसेना आपण पुलोदमध्ये घ्यावी. शरद पवारांनी त्यावेळेला शेलक्या शब्दामध्ये शिवसेनेची निर्वचना करून शिवसेना फक्त मुंबईपुरती मर्यादित आहे, त्यांना पुलोदमध्ये घेण्याची आवश्यकता नाही. पुन्हा हे शिवसेनेचं नाटक तेव्हापासूनच येत असतं, ते काय आत्ताच असं नाहीये. म्हणजे शरद पवार विरोधी पक्षात असताना, भाजप असताना, जनता पार्टी असताना, शेकाप असताना सुद्धा शरद पवारांना महाराष्ट्राचं नेतृत्व करता यायची संधी हुकली होती. आणि शरद पवार हे सत्तेसाठीच जन्माला आले असल्यामुळे काही दिवसातच परत ते काँग्रेसमध्ये गेले. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था.
बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002, दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरिअंगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत.
पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईडला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज
या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर बी.पी. पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा बी.पी. पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट बी.पी. पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. जागर जनस्थानच्या बातमीची दखल. वनपाल वनरक्षक निलंबित. जागर जनस्थानने 18 तारखेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी होते, तोड होते या स्वरूपाची बातमी लावली. $479 चंदनाच्या झाडांची कत्तल जागर जनस्थानने आणली समोर. यांनी या विषयावर बातमी प्रसिद्ध केल्यानंतर स्थानिक प्रशासन खडखडून जागे झाले. माध्यमांनी सतत या बातमीचे वृत्तांकन करून वन विभागाला जाब विचारण्याचं काम केले आहे. सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई. पाहायला विसरू नका जागर जनस्थान. ब्रेक नंतर आपलं स्वागत. वर्षभरापूर्वी दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे धुळ्यातील परिचारिका संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहे. 23 जून तसंच 24 जून रोजी संपूर्ण दिवसभर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा परिचारिका संघटनेने दिला आहे. गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. कोरोनाच्या संकट काळात गेल्या वर्षी देखील परिचारिका संघटनांतर्फे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. पण गेल्या वर्षी देखील राज्य शासनातर्फे परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांचा विचार करण्याचं खोटं आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर राज्य शासनानं परिचारिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर पुन्हा एकदा धुळे जिल्ह्यातील परिचारिका संघटना आक्रमक झाल्या. 21 आणि 22 जून रोजी 2 तासांसाठी कामबंद आंदोलन करत 23 जून तसंच 24 जून रोजी संपूर्ण दिवसभर कामबंद आंदोलन करण्यात येणार असून 25 जून पासून बेमुदत संप परिचारिका संघटनांतर्फे पुकारला जाणार आहे. जोपर्यंत प्रलंबित मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहणार आहे. धुळे शहरातील परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर परिचारिकांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे की आता आम्ही 21 तारखेपासून संप करणार आहोत. तर आमचं संपाची रूपरेषा अशी राहणार आहे. 21 आणि 22 तारखेला आम्ही 2 तासासाठी कामबंद आंदोलन करणार आहोत. 23, 24 2 दिवस पूर्ण वेळ कामबंद आंदोलन राहणार आहे आमचं. आणि 25 पासून बेमुदत संपावर जाण्याचं आम्ही ठरवलं आहे. त्या पिरियडमध्ये जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर ठीक, पण 25 तारखेनंतर आम्ही निश्चितच बेमुदत संपावर जाणार आहोत. परिचारिकांना 7व्या वेतन आयोगाच्या फरकाचा 2रा व 3रा टप्पा विनाविलंब मिळावा. तसेच थकीत महागाई भत्त्याचा थकबाकीची रक्कम व केंद्र शासनाप्रमाणे महागाई भत्ते ही मंजूर करून विनाविलंब देण्यात यावे. त्याचबरोबर परिचारिकांच्या वेतनात कसलाही कपात करू नये. या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही संप करणार आहोत. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. राहुल गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त संकल्प दिन साजरा करून काँग्रेसच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केलंय. काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तसंच खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा न करता काँग्रेस पक्षातर्फे संपूर्ण राज्यात संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात येतो. धुळ्यात देखील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या ह्युमाइन क्लब इथे राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या केंद्र सरकारच्या महागाई तसंच बेरोजगारी धोरणाविरोधात आंदोलन केले. खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचं केंद्र सरकार जोपर्यंत जमिनीवर आणत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांचा वाढदिवस आनंदात साजरा करणार नाही असा संकल्प यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य करत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप जातीपातीचं राजकारण करत असल्याचा देखील आरोप केला आहे. नाना पटोले साहेब
आपले कार्याध्यक्ष आमदार कुणाल बाबा, कार्याध्यक्ष आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या आदेशाने राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्ताने आज आनंद साजरा न करता संकल्प दिवस साजरा करण्यात येतोय। या संकल्प दिवशी या मोदी सरकारने जी बेरोजगारी वाढवली, ज्या आपल्या आया बहिणींच्या स्वयंपाकासाठी जो गॅस लागतो, गॅसचे दर गगनाला भिडलेले आहेत, पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडलेले आहेत, शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात चेष्टा चालू आहे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाही। म्हणून आज संकल्प केलेला आहे की या मोदी सरकारला उतरवल्याशिवाय शांत बसायचं नाही। म्हणून आम्ही या ठिकाणी संकल्प दिवस करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलो। जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी थेट नरेंद्र मोदी यांच्या कटआउटलाच धुळ्यामध्ये पत्र देण्यात आलंय। याची चर्चा आता धुळे जिल्ह्यातच चांगलीच रंगतीये। मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान मोदींना राज्यातून 1 कोटी पत्र पाठवण्याचा निर्धार केला गेलाय। एक पत्र मराठा युवकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशी मोहीम संपूर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यात देखील राबवली जाते। या धुळे जिल्ह्यातून 1 लाख पत्र पाठवण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीनं केला। 2 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या मोहिमेला मराठा समाजाच्या वतीनं तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं चांगलाच प्रतिसाद मिळतोय। आज चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच कटआउटला पत्र देण्यात आलं, त्यामुळे या मोहिमेची चर्चा संपूर्ण धुळे शहरात होती। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आदरणीय प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख, कार्याध्यक्ष रविकांतजी वरपे, सूरजभाई चव्हाण यांच्या संकल्पनेतून 1 पत्र मराठा समाजाच्या भविष्यासाठी या संकल्पनेतून महाराष्ट्रभरातून 1 कोटी पत्र हे माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवायची संकल्पना निर्धार आम्ही केला आहे। त्याच माध्यमातून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष वाल्मिक मराठे यांच्या आयोजनातून व धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीतून आज 1 लाख पत्राचा निर्धार डोळ्यासमोर ठेवून धुळे शहरातून आम्ही टप्प्याटप्प्यात आझादनगर विभागातर्फे आज हा कार्यक्रम वाल्मिक मराठेंच्या आयोजनातून तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळे शहरचे समस्त पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज आम्ही ही संकल्पना राबवत आहे। जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे। शिरपूर तालुक्यातील वाडी या गावात 2 कुटुंबियांमध्ये जमिनीच्या वादावरून सिनेस्टाईल हाणामारी झाल्याचं बघायला मिळत आहे। या संदर्भात शिरपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। शिरपूर तालुक्यातील वाडी या गावातील 2 कुटुंबियांमध्ये जमिनीच्या वादावरून सिनेस्टाईल हाणामारी झाल्याचं बघायला मिळालंय। गेल्या 17 वर्षांपासून जमीन खरेदीवरून हा वाद सुरू असल्याची माहिती समोर आली असून या 2 कुटुंबियांमध्ये हा वाद टोकाला जात अखेर या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। या हाणामारीमध्ये 2 जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना धुळे शासकीय जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। शिरपूर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत। परंतु या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे शिरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। जागर जनस्थानसाठी नागेंद्र मोरे, धुळे। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मराठी ॲप येईपर्यंत इंग्रजी पोषण ट्रॅकर ॲपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। अशा आशयाचं निवेदन एकात्मक बाल विकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी यांना निफाड तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं देण्यात आलंय। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये सुमारे 4000 अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत। अंगणवाडी केंद्रातील दैनंदिन कामाकरिता अंगणवाडी सेविकांना प्रशासनाकडून मोबाईल देण्यात आले। शासनानं दिलेल्या काही मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर ॲप डाउनलोड होत नाहीये, त्यामुळे जिल्हा आणि प्रकल्प कार्यालयाकडून
अंगणवाडी सेविकांना व्यक्तिगत मोबाईलवर पोषण ट्रॅक ॲप डाउनलोड करण्याची सक्ती केली जाते. तसंच काही वयस्कर अंगणवाडी सेविका अल्पशिक्षित असल्यानं त्यांना इंग्रजी भाषेचं पुरेसं ज्ञान नाहीये. सध्या पोषण ट्रॅक ॲपवर मुलांचे महिलांचं नाव इंग्रजी भाषेत असल्याकारणानं इंग्रजी भाषेत भरण्यास अडचण तयार होतीये. बहुतेक अंगणवाडी सेविका या मराठी भाषेतून शिक्षण घेतलेल्या असल्यानं या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पोषण ट्रॅक ॲप मराठीतून उपलब्ध केलं जावं अशा मागणीचं निवेदन अंगणवाडी सेविकांनी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी यांना दिलं. अंगणवाडी शासनाने दिलेले अंगणवाड्यांना मोबाईल, त्याच्यामध्ये पोषण ट्रॅक हे ॲप इन्स्टॉल केलेले आहे. ते इंग्रजीमध्ये भरायचे आहे. 90 साली लागलेल्या ज्या महिला आहेत ह्या ॲपमध्ये काम करू शकत नाही, कारण की ॲपची भाषा इंग्रजी आहे. त्या साली इंग्रजीचा वापर कोणी एवढं करत नव्हतं. आत्ता हा इंग्रजी विषय आलेला आहे. का हा ॲप इन्स्टॉल झाला, का आम्हाला इंग्रजीची एवढी सक्ती केली जाते? आमच्या एवढ्याशा मानधनावर आम्हाला खूप काही कामं करण्यात आलेले आहे, दिलेले आहे. तरी माझी शासनाला विनंती आहे की आम्ही हा ॲप भरू शकत नाही. लवकरात लवकर हा मराठीत होणं गरजेचं आहे. सगळ्यांचा फायदा होईल आणि जुन्या कार्यकर्त्या ज्या आहे त्यांना पण सोयीस्कर होईल भरायला. नगर येथे मी 92 सालापासून लागलेली आहे. आज माझं वय 63 चालू आहे. मला हे काय पोषण ट्रँकर ॲप हे मराठीमधून येतं, पण आता इंग्लिशमधून करायचं आहे, त्यामुळे आम्हाला काही जमणार नाही. कारण वयानुसार स्मरणशक्ती कमी होत जाते, त्यामुळे आम्हाला इंग्लिश भाषेमध्ये काही जमणार नाही व दुसऱ्याकडून केलं तर ते आम्हाला पुढे समजणार नाही. तरी हे शासनाने मराठीमधून ॲप करून द्यावे, ते आम्ही 100% करायला तयार आहे. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका वर्षाच्या नर बिबट्याचा जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथे लोणी सोनगाव रस्त्यावर ब्राह्मणे बनसोडी वस्तीजवळ शनिवार दिनांक 19/6/2021 रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक वर्षाचा नर बिबट्या जागीच ठार झालाय. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव प्राणीमित्र विकास मस्के घटनास्थळी पोहोचले व घटनेची माहिती नगरचे उपवनसंरक्षक अधिकारी सौ माने, सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी रमेश देवखुळे, कोपरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा पाटील, वनपाल BS गाडे यांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक GB सुरासे यांनी घटनास्थळी येऊन मृत बिबट्याचा पंचनामा केलाय. जागर जनस्थानसाठी लखन गवाने, राहाता. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान.